नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज इंदोरीकर महाराजाबद्दल सांगणार आहे. तुम्ही कधी न ऐकलेली ही सत्य घटना मी लगेच सांगणार आहे. तुम्ही ते शेवटपर्यंत ऐका. चला तर मग आता सुरुवात करूया. तर महाराष्ट्रात कीर्तन म्हटलं की काही नाव लगेच डोळ्यासमोर येतात. पण एक नाव असं आहे ज्यांनी कीर्तनाच्या पारंपरिक चौकटीत विनोदाची फोडणी दिली आणि हजारो लोकांना हसवत हसवत समाजातील अनेक प्रश्नांवर विचार करायला भाग पाडलं. ते नाव म्हणजे निवृत्ती काशीनाथ देशमुख, म्हणजेच इंदोरीकर महाराज. पण आज आपण फक्त त्यांची प्रसिद्धी पाहणार नाही. आज जाणून घेऊया इंदोरीकर महाराज इथपर्यंत पोचले तरी कसे, त्यांच्या नावामागची खरी कहाणी काय आहे आणि एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रभर कसा पोहोचला. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, अकोले परिसर, गावाचे रस्ते. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव आहे निवृत्ती काशीनाथ देशमुख. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1972 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या इंदोरी या गावात झाला. आणि विशेष म्हणजे त्यांच्या नावातला इंदोरीकर हा शब्द याच गावाशी जोडलेला आहे. म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतो, त्या नावामागे त्यांच्या मातीचं नाव दडलं आहे. वारकरी दिंडी, टाळ, मृदुंग, ग्रामीण मंदिर. इंदोरीकर महाराज ज्या वातावरणात वाढले, ते वातावरणच वारकरी परंपरेशी जोडलेलं होतं. कुटुंबातूनच त्यांना भजन कीर्तनाची आणि वारकरी विचारांची ओळख मिळाली. याच संस्कारांनी त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवली. पण इथून पुढचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण फक्त परंपरा मिळणं वेगळं आणि स्वतःची स्वतंत्रता ओळख निर्माण करणं वेगळं, आणि इंदोरीकर महाराजांनी दुसरा मार्ग निवडला. इंदोरीकर महाराजांनी विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं आणि BSc B.Edपर्यंत शिक्षण पूर्ण केल्याची माहिती उपलब्ध स्रोतांमध्ये नमूद आहे. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे वारकरी परंपरा, या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला. पुढे त्यांनी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतलं आणि कीर्तनकार म्हणून आपला प्रवास सुरू केला. कीर्तनाचा मंच, टाळ, मृदुंग, प्रेक्षकांची गर्दी. पण इंदोरीकर महाराजांचं कीर्तन इतरांपेक्षा वेगळं कशामुळे वाटतं? त्यांचं एक मोठं कारण म्हणजे विनोदातून प्रबोधन. ते गंभीर विषय मांडताना त्यात विनोद, उपरोध आणि रोजच्या आयुष्यातली उदाहरणं वापरतात. त्यामुळे समोर बसलेला प्रेक्षक फक्त ऐकत नाही, तो हसतो, विचार करतो आणि अनेकदा स्वतःच्या आयुष्याशी त्या गोष्टी जोडतो. समाजातील व्यसनाधीनता, चुकीच्या सवयी, कौटुंबिक प्रश्न आणि सामाजिक विकृती यावर ते आपल्या शैलीत भाष्य करताना दिसतात. हळूहळू त्यांच्या कीर्तनाची चर्चा गावाच्या सीमापलीकडे जाऊ लागली. कार्यक्रम वाढले, गर्दी वाढली आणि त्यांच्या बोलण्याच्या शैली सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पोचली. आज एखादं वाक्य, एखादा छोटा व्हिडिओ किंवा एखादा संवाद काही वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता आणखी वाढली. पण प्रसिद्धीसोबत दुसरी गोष्टही आली, टीका. थोडं गंभीर. जितकी मोठी लोकप्रियता तितकी मोठी चर्चा, आणि चर्चेसोबत वादही. इंदोरीकर महाराजांच्या काही वक्तव्यांवर वेगवेगळ्या काळात टीका झाली. त्यांच्या शैलीवर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, तर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या समाज प्रबोधनाच्या पद्धतीनं समर्थन केलं. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, इंदोरीकर महाराज हे फक्त कीर्तनकार राहिले नव्हते, ते महाराष्ट्रातील सार्वजनिक चर्चेतील एक ओळखीचं नाव बनले होते. तरुण गावातील लोक, व्यसनमुक्ती संदेश. त्यांच्या कीर्तनात वारंवार येणारा एक महत्त्वाचा विषय म्हणजे माणसाने आपल्या आचार-विचारांकडे पाहणं. 2026 मध्येही त्यांनी लोकांना चांगलं काम करण्याचं आणि व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. आई-वडिलांची सेवा, देशाची सेवा आणि चांगल्या आचार-विचारांचं महत्त्व हे संदेश त्यांच्या प्रबोधनात दिसतात. मोबाईल स्क्रीन, यूट्यूब शॉर्ट्स सारखी दृश्यात्मक कल्पना. तरुण प्रेक्षक. पूर्वी कीर्तन ऐकण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रमात जावं लागायचं. आज परिस्थिती बदलली आहे. मोबाईलच्या एका स्क्रीनवरून कीर्तन जगभर पोहोचू शकतं. इंदोरीकर महाराजांची विनोदी शैली सोशल मीडियासाठीही सहज लक्षात राहणारी ठरली. त्यामुळे
त्यांच्या विचारांचा एक भाग नव्या पिढीपर्यंत पोहोचला. पण सोशल मीडिया ही दोधारी तलवार आहे, ज्यामुळे प्रसिद्धी मिळते त्याच माध्यमातून टीकाही काही क्षणात पसरते आणि इंदोरीकर महाराजांच्या प्रवासात हेही अनेकदा पाहायला मिळालं. खरी गोष्ट काय? मग इंदोरीकर महाराजांची खरी कहाणी नेमकी काय? ती फक्त त्यांच्या विनोदी कीर्तनाची कहाणी नाही. ती एका ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीने आपल्या संस्कारांना आधुनिक संवादशैलीची जोड देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची कहाणी आहे. काही लोकांना त्यांची शैली आवडते, काही लोकांना ती आवडत नाही. काही त्यांच्या विचारांचं समर्थन करतात, तर काही त्यांच्या वक्तव्यांवर टीका करतात. पण त्यांच्या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट नक्की दिसते. स्वतःची वेगळी शैली निर्माण करणं हीच त्यांच्या लोकप्रियतेची मोठी ताकद ठरली. महाराष्ट्रातील गावावर सूर्यास्त मंदिराची घंटा. इंदोरी नावाच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख. ओळख इंदोरीकर महाराज आणि त्यांची सर्वात मोठी ओळख कदाचित हसवत विचार करायला लावणारा त्यांचा अंदाज. इतिहास कोणताही माणूस फक्त कौतुकामुळे मोठा होत नाही आणि फक्त टीकेमुळे छोटा होत नाही. त्यांचा प्रवास, त्यांचं काम आणि त्यांचा समाजावर झालेला परिणाम हेच त्यांची खरी ओळख ठरवत. ही होती इंदोरीकर महाराजांच्या प्रवासांची एक सिनेमॅटिक कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा इंदोरीकर महाराजांची तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती. तर पुन्हा भेटू अशाच एक भन्नाट मराठी कथेसोबत. जय महाराष्ट्र.